वरळी आणि बोरिवलीमध्ये देखील सकाळपासून जोरदार पाऊस झालेला आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचले, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ही दोन दृश्य वरळी कोळीवाडामध्ये किती पाणी साचलेलं आहे ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर दादर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वरळी कोळीवाड्यात पाणी साचलं असून बोरिवलीमध्ये देखील काही ठिकाणी पाणी साचले आणि दादर परिसरात देखील पाणी साचलेलं आहे। पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मुंबईतली ही दृश्य मुंबईतल्या वरळी कोळीवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तर दादर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होते। ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। काही मार्गांवर वाहतूक कोंडी प्रचंड झालेली आहे, तर मुंबईची लोकल देखील धीम्या गतीने सुरू असल्याचं कळतंय। स्टेशन बाहेर किंवा स्टेशन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कुर्ला स्टेशन, वडाळा स्टेशन किंवा दादर स्टेशन परिसरात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे लोकलची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई शहर परिसरात मुसळधार पाऊस पडतोय। गिरगाव चौपाटी परिसरात मुसळधार पाऊस पडतोय, तर लोकल वाहतूकही उशिराने सुरू आहे। अद्याप ट्रॅकवर पाणी साचलं नसलं तरी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। दोन दृश्य मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे। गिरगावची दृश्य आपण पाहतोय, तर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरची ही दृश्य आपण पाहतोय। ट्रॅकवर अजून तरी पाणी साचलेलं नाहीये, मात्र जर असाच पाऊस सुरू राहिला तर ट्रॅकवर देखील पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही सखल भागात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। ती रस्त्यावरची वाहतूक तर धीम्या गतीने सुरूच आहे, मात्र आता लोकलची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, हे आवाहन वारंवार केलं जातं। मुंबई शहर परिसरातल्या राजभवन आणि मलबार हिल परिसरात देखील मुसळधार पाऊस पडतोय। दोन दृश्य सध्या समोर आलेली आहेत। किती मुसळधार पाऊस इथे सुरू आहे ते या दृश्यांमधून पाहायला मिळते। गेले 2 दिवस मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि आज सकाळपासूनच अतिमुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सततच्या पडणाऱ्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सध्या राजभवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय आणि मलबार हिल परिसरात देखील रस्ते जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। तर मुंबईमध्ये मुसळधार पावसानं कहर केलेला आहे। नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय, कारण लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। रस्त्यावरची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे। ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। सध्या बोरिवलीमधली दृश्य, बोरिवली परिसराला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे, बोरिवली अगदी वसई विरारपर्यंत, पालघर जिल्ह्यापर्यंत खरं तर जोरदार पाऊस सुरू आहे आणि आज मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सकाळपासूनच अतिमुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे, त्यामुळे बोरिवली परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।